नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। बोरी सर्कलमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व 2199 मतांनी दीपाली चौधरींचा ऐतिहासिक विजय। लोकशाही ही केवळ मतदानाची प्रक्रिया नसून ती जनतेच्या विश्वासावर उभी असलेली मूळ व्यवस्था आहे। प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे जो नेता जनतेचे रक्षण करतो, जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतो, तोच खरा विजयी ठरतो। जो प्रजेचे रक्षण करत नाही तो खरा राजा नाही आणि जो जनतेचे पालन करत नाही तो खरा नेता ठरत नाही। याच तत्वज्ञानाची प्रचिती जिंतूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या बोरी सर्कलमध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आली। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ दीपाली अजय चौधरी यांनी 2199 मतांची भक्कम आघाडी घेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर विद्याताई चौधरी यांचा पराभव केला। बोरी सर्कल ही निवडणूक सुरुवातीपासूनच अटीतटीची मानली जात होती। राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पत्नी सौ दीपाली चौधरी तर भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर विद्या चौधरी या मैदानात होत्या। दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला। महाभारतामध्ये सांगितल्याप्रमाणे लोकस्य ही परोधर्म लोकस्यानुग्रहे स्थित म्हणजेच लोकांचे हित साधणे हाच सर्वोच्च धर्म आहे आणि लोकांच्या कृपेवरच नेतृत्व टिकून असते। भारतीय जनता पक्षाने या सर्कलमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्वतः बोरी येथे येऊन कॉर्नर सभा संवाद दौरे घेत प्रचारात सहभाग घेतला, त्यामुळे लढतीमध्ये अधिक रंगत निर्माण झाली। मात्र मतदानाच्या दिवशी जनतेने प्रचाराच्या गाजावाजापेक्षा काम, विश्वास आणि सेवाभावाला प्राधान्य दिले। मतमोजणी अंती सौ दीपाली चौधरी यांनी 2199 मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला। हा विजय केवळ आकड्यांचा नव्हता तर तो जनतेच्या मनातील विश्वासाचा कौल होता। प्रचारादरम्यान सौ दीपाली अजय चौधरी यांनी सर्व समाज घटकांशी संवाद साधला, महिलांशी थेट संवाद, युवकांशी विकासावर चर्चा आणि ज्येष्ठ नागरिकांशी आपुलकीने संपर्क साधत त्यांनी प्रचार केला। अजय चौधरी यांच्या कार्यकाळातील विकास कामांसाठीची ठोस मांडणी त्यांनी जनतेसमोर केली। या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा थेट फायदा राष्ट्रवादीला मतदानामध्ये झाला। महिला उमेदवार म्हणून सौ दीपाली अजय चौधरी यांना महिलांचा पाठिंबा मिळाला। ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने मतदान करत राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकले। हा विजय महिला नेतृत्वाच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक मानले जात होते। भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा नेत्यांचा प्रचार, प्रशासकीय ताकद आणि जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आली होती। मात्र निकालाने स्पष्ट केले बोरी पंचायत समिती गणातून लक्ष्मी राहुल कणकुटे तर वर्णा निवळी गणातून सीमा रविराज अंबुरे यांनी दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अधोरेखित केले। निकाल जाहीर होताच बोरी सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणा देत विजय साजरा केला। हा विजय अजय चौधरी यांच्या कार्यावर जनतेने दिलेला विश्वासाचा शिक्का मानला जात आहे। या विजयामुळे बोरी सर्कलमध्ये रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। बोरी सर्कलचा हा निकाल केवळ एका निवडणुकीचा निकाल नसून तो जनतेच्या मूल्यांचा, सेवाभावाच्या नेतृत्वाचा आणि सत्याच्या बळाचा विजय आहे, ज्यांचे प्रतिबिंब प्राचीन ग्रंथातील विचारांमध्ये आजही स्पष्ट दिसून येते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।